काही दिवसांपूर्वी मराठवाड्यातील मातब्बर काँग्रेस नेते बसवराज पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता। लिंगायत समाजाचा महाराष्ट्रातील महत्त्वाचा चेहरा म्हणून बसवराज पाटील यांची ओळख आहे। पक्षाने संधी दिली तर आगामी धाराशिव लोकसभा निवडणूक लढण्याची बसवराज पाटील यांनी इच्छा व्यक्त केली। तर लातूरमधील देशमुख कुटुंबियांना कंटाळून बसवराज पाटील यांनी काँग्रेसला सोड चिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केलाय, अशी ही चर्चा सुरू होती। दरम्यान बसवराज पाटील यांच्या भाजप प्रवेशाने धाराशिव, लातूर आणि सोलापूरमध्ये भाजपला फायदा होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय। आम्ही खूप आनंदी आहोत। आम्ही आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब यांच्या आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि त्यांनी जे आजपर्यंत जे केलेलं काम आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। साहेब, आगामी लोकसभेच्या दृष्टिकोनातून ही भाजपची जोरदार तयारी चालू आहे। काल एक यादीसुद्धा जाहीर झालेली आहे। आपल्याला जर भाजपकडून तिकीट दिलं तर आपण धाराशिव लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहात? ही म्हणजे धाराशिव लोकसभेमधून ज्यांना उमेदवारी मिळेल, पक्षाने ज्यांना उमेदवारी देतील त्यासाठी आम्ही जरूर प्रयत्न करू। पण साहेब, जर आपल्याला तिकीट मिळालं तर आपण लढवणार? तिकीट मिळाल्यानंतर निश्चितपणाने निवडणूक लढवणार आणि हा जो निर्णय आहे तो पक्षाने घ्यायचा आहे, ते पक्ष ठरवतील।